तारदेव पोलीस असतात, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच आपला वर्धीचा राजा. वर्धीचा राजा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करत आहे. या वर्षाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. तो क्षण आता आलेला आहे आणि त्या निमित्ताने या 50व्या वर्षानिमित्ताने आम्ही 12 ज्योतिर्लिंग मंदिरं एकाच मंडपात आम्ही उभारत आहोत. तरी सर्व भाविकांना विनंती आहे की सगळ्यांनी येऊन या दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच आपण 11 दिवस अन्नदान सेवाही करतो. 1000 ते 1500 लोकांचं आपण अन्नदान करतो. दिवसाला 1000 ते 1500 लोकांचं आपण अन्नदान करतो. 11 दिवस अन्नदान असतं. त्याचप्रकारे आपण आपले जे पोलीस बांधव आहेत वेळात वेळ काढून इथे येतात. बंदोबस्त असतो, बंदोबस्तातनं वेळ देतात. आपल्या महिला आहेत, घराची कामं करून घरची कामं करून ते आपले कामं करून आपल्या वेळ देतात, सेवा करतात. तसेच आपले पोलीस बांधव रक्षण करून सेवेत तत्परतेने हजर आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांचा बाप्पा म्हटलं की वेगळं आकर्षण असतं. यंदा तर तुमचं 50वं वर्ष आहे. 50 वर्ष या मंडळाला पूर्ण झाले आहे. यंदाचं काय वेगळेपण पाहायला मिळेल? यंदाचं वेगळेपण म्हणजे आपल्या वर्धीचा राजाने अशी संकल्पना केली होती की 12 ज्योतिर्लिंग आपण उभं राहावं. या 12 ज्योतिर्लिंग हे सगळ्यांना म्हणजे होतं असं नाही आहे. महाराष्ट्र दैवत आहे, पण ते सगळ्यांनाच घेता येतं असं नाही. त्याने आपण ते 12 ज्योतिर्लिंग दर्शन आपण घडवून आणलेलं आहे एकाच मंडपामध्ये. तरी सगळ्यांना विनंती आहे की आपण येऊन. या मूर्तीची एक खासियत आहे ती म्हणजे अशी मूर्ती महाराष्ट्रात दुसरी बनलेली नाहीये. प्रसिद्ध मूर्तिकार मूर्तिकार आपले जे आहेत ते कुणाल पाटील आहेत. त्यांनी आपल्याला ही संकल्पना दिलेली की आपण 12 ज्योतिर्लिंग आपण करत आहोत, तर त्यानिमित्ताने आपण एक महादेवाचं आपण एक रूप त्याच्यामध्ये साकारूया. त्या कुणाल पाटील यांनी त्या ह्याच्यामध्ये त्यांचा सर्वस्व घालून ही मूर्तीचा आपण तयार केली आहे. सर्व भाविकांना सांगू इच्छितो की आपण महाराष्ट्रभर फिरून 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन घेत आहे. त्यामुळं प्रवासाचा त्रास होतो आणि जनतेला मी सांगू इच्छितो की आम्ही वर्धीच्या राजाच्या समोर आणि तारदेव पोलीस चौथा गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आणि अध्यक्ष रुपेश चौगले आणि बंटी चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो सोहळा राबवला जात आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये या वर्धीच्या राजाचं प्रसिद्धी मिळत आहे आणि मी जिथं वर्धीचा राजा आहे तिथं जनतेचं संरक्षण होतंय आणि मालमत्तेचंही संरक्षण होतंय. जनतेला मी सांगू इच्छितो जिथं राजा आहे तिथं प्रजा आहे. प्रजेनं या 10 दिवसामध्ये वेळात वेळ काढून आमच्या वर्धीच्या राजाचं दर्शन घ्यावं ही मंडळाच्या वतीनं मी विनंती करतो. आणि या ठिकाणी जो भक्त येतो त्या भक्तासाठी आम्ही महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या महाप्रसादाचं सर्व महाराष्ट्रातील जनतेनं, उपनगर असो मुंबई असो, या सर्व जनतेनं भक्तांनी त्या प्रसादाचा लाभ घेऊन आमच्या वर्धीच्या राजाचं दर्शन घ्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.